नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग संस्थेकडून मालगाव व टाकळी हद्दीमधील शासनाचा महसूल कराचा धनादेश सुपूर्त. नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग संस्थेकडून टाकळी हद्दीमधील रक्कम रुपये 43,380 व मालगाव हद्दीमधील रक्कम रुपये 3,39,800 रुपयांचा बिगर शेती आकाराचा धनादेश शासनाकडे सुपूर्त करण्यात आला. टाकळी हद्दीमधील ब गटाचा संपूर्ण बिगर शेती आकार शासन मागणीप्रमाणे सर्व रक्कम भरण्यात आली आहे. तसेच मालगाव अ ब क गटाची बिगर शेतीची संपूर्ण रक्कम रुपये 5,39,800 या रकमेपैकी आज रोजी रक्कम रुपये 3,39,800 चा धनादेश सुपूर्त करण्यात आला. सदर धनादेश मिरज प्रांत अधिकारी माननीय उत्तमराव दिघे साहेब यांच्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अब्दुल कादर मुन्हाप मालगावे, कोषाध्यक्ष वसीम राजा शेख, SB पाटील, सुलेमान मुजावर, नितीन चिंचवाडकर, सूरज भगत, अनिल शिरसाट, श्रीकांत भोई, अरविंद कांबळे, अजित खोत, माजी चेअरमन दौलतराव खटावकर, प्रमोद क्षीरसागर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. सदर प्रसंगी माननीय मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, मालगाव मंडळ अधिकारी माननीय BS नागरगोजे, मालगाव तलाठी माननीय संजय खरात, टाकळी तलाठी माननीय प्रवीणा गोडके, मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे, माननीय जिल्हा परिषद सदस्य अरुण अण्णा राजमाने, माननीय संतोष बोगार साहेब, माननीय पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, माजी सरपंच काकासो शिनगारे, महादेव सातपुते हे उपस्थित होते. तसेच टाकळी हद्दीमधील बिगर शेती रकमेचा धनादेश देताना संस्थेचे माननीय चेअरमन रावसाहेब चव्हाण, सचिव देवेंद्र बावरेसर, विद्यमान संचालक माननीय अब्दुल कादर मुन्हाप मालगावे, प्रमोद बापू कोलप, नितीन चिंचवाडकर, भाऊसाहेब कोळी, पिंटू महाडिक, प्रमोद क्षीरसागर, शरद नंदीवाले, विकास सागरे हे उपस्थित होते. हिरकण न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, मिरज.